यूथ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। तलोजा MIDC मधील हायकल लिमिटेड या कंपनीच्या व्यवस्थापनाच्या मनमानी विरोधात आपल्या न्याय हक्कासाठी भूमिपुत्र आमरण उपोषणाला बसले आहेत। शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व भूमिपुत्र आमरण उपोषणासाठी तलोजा MIDC मधील हायकल लिमिटेड या कंपनीच्या गेटच्या समोर बसले आहेत। उपोषणकर्त्यांमध्ये विनायक दामोदर पाटील, अजय म्हात्रे, अशोक चंदर पाटील, बाळाराम मंगळ्या पाटील, सूरज वासुदेव पाटील, महेश चाहू पावशे आदी शेतकरी आपल्या न्याय हक्कासाठी आमरण उपोषणाला बसले आहेत। भूमिपुत्रांना डावलून व्यवस्थापनेने त्यांच्या मर्जीतील ठेकेदाराला काम दिल्यामुळे सदर भूमिपुत्र उपोषणाला बसलेले आहेत। सदर उपोषणाची माहिती उपोषणकर्त्यांनी रायगड जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात पोलीस अधीक्षक नवी मुंबई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक तळोजा MIDC, स्थानिक पत्रकार यांना दिली असल्याचे प्रकल्पग्रस्तांनी सांगितले। आपल्याला न्याय न दिल्यास हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असे देखील प्रकल्पग्रस्तांनी सांगितले। त्यांच्या मागण्या आहेत की या ठिकाणी जी 19-20 प्रकारची कामं आहेत त्याच्यामध्ये आम्हाला व्यवसाय मिळाला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांची कंपनी व्यवस्थापनाबरोबर बोलणी चालू आहे। कंपनी व्यवस्थापनाबरोबर मीही स्वतः संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। विशाल पाटील असतील, बेलेकर असतील, त्यांच्याशी संपर्क केल्यानंतर त्यांचं म्हणणं होतं की आम्ही हा विषय समन्वयानं सोडवू, पण 2-2.5 महिने झाल्यानंतरही सकारात्मक प्रतिसाद फारसा दिसत नाही। तळोजा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री भगत यांनी या दृष्टीनं मध्यम मार्ग काढायचा प्रयत्न केला, पण दुर्दैवानं ह्या प्रयत्नामध्ये मार्ग निघू शकलेला नाही आणि आज शेवटी या शेतकऱ्यांना आपल्या व्यवसायाच्या हक्कासाठी या ठिकाणी रणरणत्या उन्हामध्ये उपोषणाचं अस्त्र उगारावं लागलेलं आहे। जेवढं शक्य होईल तेवढे प्रयत्न हा विषय चर्चेनं, समुपचारानं, समन्वयानं मार्गी लागावा म्हणून आम्ही मंडळींनी केले। कंपनीच्या बाजूनंही सातत्यानं आम्ही चर्चा करून सोडवू अशा पद्धतीचं बोलणं येत होतं, पण कृती मात्र काही होत नव्हती आणि शेवटी आज ह्या तरुणांच्या या मताबगिनीनं या ठिकाणी मार्चच्या ह्या रणरणत्या उन्हामध्ये येऊन बसावं लागलेलं आहे। या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत की आम्हाला भंगार उचलण्याचं काम असेल, पाणी पुरवठ्याचं काम असेल, गार्डनचं काम असेल, असे 7-8 आयटम्स त्यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामध्ये काम मिळालं पाहिजे आणि त्या दृष्टीनंच आमचे प्रयत्न होते। यापुढे तोच आमचा प्रयत्न राहील की ह्या मंडळींना त्यांच्या हक्काचा वाटा मिळाला पाहिजे, त्या दृष्टीनं हे उपोषण आहे। की आपण जी राज्यव्यवस्था स्वीकारलेली आहे, राज्यघटनेनुसार आपल्याला जे पर्याय उपलब्ध आहेत त्याचा वापर करत आपण ह्या प्रश्नावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करतोय। सारी मंडळी निश्चितपणानं जवळजवळ 8-10 महिने तर प्रयत्न करते, पण मी स्वतः 2-2.5 महिने ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहे। मी अनेक बैठका करण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यामधनं आत्तापर्यंत मार्ग निघाला नाही। गोष्ट खरी आहे, पण निश्चितपणानं कंपनीला दाद घ्यावीच लागेल हा विश्वास मला। तशी आमची मंडळी काटक असते, चिवट असते, काही होणार नाही। निश्चितपणानं आम्ही ताकदीनं उपोषण करू, पण शेवटी अंतिम जबाबदारी कंपनीचीच असणार आहे। याच्या बाबतीत कुठे दुमत असायचं कारण नाही आणि त्याचा विचार कंपनीच्या व्यवस्थापनानं निदान आता तरी केला पाहिजे आणि ठोस भूमिका घेतली पाहिजे की बाबा आपण 8-10 महिने टाईमपास केला, कारणं काही असतील, मी काही त्या खोलात जाणार नाही किंवा त्याचा उल्लेख करणार नाही, पण आत्ता तरी त्यांनी योग्य ती भूमिका घेऊन हा विषय मार्गी लावला पाहिजे। मी विनायक दामोदर पाटील, माझ्या आजोबांची जमीन हायकल कंपनीमध्ये गेलेली आहे असे मी MIDC ऑफिसमधून लेटर काढून मला समजलं का T21 हायकल कंपनीमध्ये आमची वडिलोपार्जित जमीन गेलेली आहे।
म्हणून आम्हाला उदरनिर्वाहाचं साधन राहिलं नाही आणि त्यासाठी आम्ही हायकल कंपनीमध्ये आम्हाला उदरनिर्वाहाचं साधन प्राप्त करून द्यावे यासाठी मागण्या मागत आहोत. त्यामध्ये आम्ही जे काही कंपनीमध्ये कामासाठी आणि शेतकऱ्यांना सोयीस्कर अशी होती अशीच आम्ही कामं कंपनीजवळ मागतो. आता नाही आहे, पण एवढा तीव्र ऊन पडत असल्याने कोणाला काय त्रास होईल याचं का आम्ही पण सांगू शकत नाही. मग याला जबाबदार कोण असेल? कोणाचं काय कमी जास्त झालं? याला जबाबदार कंपनी प्रशासन आणि पोलीस प्रशासन. कारण की याचीच वारंवार आम्ही पोलीस प्रशासनाला दखल देत आलेलो. तर आम्ही मागे 24 तारखेला उपोषणाचं लेटर दिलं होतं. त्यामध्ये DCP साहेब यांनी तोडगा काढण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात कंपनी काय मानत नाही, कोणाला ते करत नाही. त्याच्यामुळे आम्हाला शेवटचा पर्याय नाईलाजाने उपोषणाची वेळ आलेली आहे. प्रकल्पग्रस्त स्थानिक प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी या ठिकाणी कंपनीमध्ये रोजगार आणि नोकरी मिळवण्यासाठी हा आमरण उपोषण या ठिकाणी आज चालू केलं आहे. आणि आमच्या मागण्या आहेत की बाबा कंपनीमध्ये जे कॉन्ट्रॅक्टी कामं चालू आहेत आणि जे परप्रांतीय लोक करतात त्याच्यामध्ये स्थानिकांना ज्यांच्या शेती गेलेल्या आहेत त्या लोकांना त्याच्यामध्ये सामावून घ्यावं. सर अशी तुमच्यावर वेळ का आली आज उपोषण करायची? तुम्ही याच्या अगोदर काय कंपनीला पत्रव्यवहार किंवा काय केलेलं आहे? खरं तर शेतकरी वर्ष ते 1.5 वर्षापासून कंपनीला पत्रव्यवहार करतात. त्यांना आपल्या मागण्या त्यांना पहिल्याच दिलेल्या आहेत. मध्ये 24 तारखेला त्यांना आंदोलनाचा इशारा दिला होता, परंतु काही मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला सिनियर PI आणि आमचे पनवेलचे आमदार बाराम पाटील साहेबांनी. त्याच्यामध्ये काही तोडगा न निघाल्यामुळं आजपर्यंत या ठिकाणी आम्हाला आमरण उपोषणाला आज बसावं लागलं. पर्यंत कंपनी प्रशासनाकडनं कोणतीही हालचाल या ठिकाणी दिसलेली नाही. आम्हाला कोणी या ठिकाणी भेटायला आलेलं नाही. समजा ठिकाणी जर मागण्या काही पूर्ण नाही केल्या तर हा आंदोलन तीव्र होईल. मला वाटतं जास्ती तीव्र होण्याच्या अगोदरच त्याही हा निर्णय घ्यावा, नाहीतर मग पुढे काही दुर्घटना घडली तर ही कंपनी चालवून देतील अशी मला इथल्या स्थानिक लोकांच्या वाटत नाही. एवढ्या महिला आहेत, त्या येथील शेतकऱ्यांच्या फॅमिली आहेत सर्व. तर त्यातनं 5-6 लोक इथे उपोषणाला बसले आहेत आणि सर्व पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. 13 ते 14 शेतकऱ्यांच्या आता जागा गेलेल्या आहेत. त्यातनं 1 ते 2 शेतकऱ्यांना मला वाटतं तिथे काहीतरी कामं दिलेली आहेत आणि 10 शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. तर इथेचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते खरं तर मुळात इथले शेतकरी नाही आहेत, परंतु कोणीतरी नातू पंतू यांचा काहीतरी आधार घेऊन ते लोक आम्ही शेतकरी आहेत असा दाखला देत आहेत. पण तो दाखला या ठिकाणी खोटा आहे. व्यवस्थापनाचं सध्या उर्मटी भाषा आहे. त्यांचं म्हणणं तुम्ही काही आंदोलन करा नाही तर काही करा, आम्ही तुम्हाला न्याय देणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करा. पोलीस स्टेशन, ACP, DCP, CP, तहसीलदार, जिल्हाधिकारी सर्वांना पत्रव्यवहार केलेला आहे. कंपनी प्रशासन सर्वांना पत्रव्यवहार केलेला आहे. त्यांच्याकडून काय तुम्हाला रिस्पॉन्स काय नाही आला. एक मध्ये मीटिंग झाली होती कंपनी प्रशासनाबरोबर, पण कंपनी प्रशासन स्क्रॅपमध्ये 50% देण्याचं तरी मान्य केलं, परंतु फक्त स्क्रॅपमध्ये 50% देण्यामध्ये शेतकऱ्यांना ती मान्य नाही. त्यांचं म्हणणं तुम्ही दुसऱ्या कामामध्येही आम्हाला सामावून घ्या. आणि स्क्रॅपचा विषय इथे असा आहे की 6 महिने ते वर्षामध्ये फक्त स्क्रॅप निघत असतो. मग आणि इथे 10 ते 12 परिवार या कंपनीबरोबर जुडलेले आहेत. मग त्या स्क्रॅपमध्ये त्यांचा उदरनिर्वाह होणार नाही. महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज.